नमस्कार मंडळी, सुनीता नवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। इडली सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण उपवासाची इडली बनवतोय। लवकरच आता महाशिवरात्री येईल, त्यासाठी आपण आज उपवासाची इडली बनवूयात। तर चला मग ही इडली कशी बनवायची ते आता आपण पाहूयात। भगरीची किंवा उपवासाची इडली बनवण्यासाठी आधी आपण बॅटर बनवूया। त्यासाठी इथं मी 1 कप वरई, ज्याला भगर असंही म्हणतात, ते घेतलेलं आहे। त्यानंतर पाव कप साबुदाणा घेतलेला आहे। आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेते। त्यानंतर हे दोन्ही पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय। तर बघा, मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि याला साधारण तासभर भिजायला ठेवायचं। तुम्ही याला रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल। भगर आणि साबुदाणा भिजतोय तोपर्यंत आपण ह्या इडली सोबत खाण्यासाठी उपवासाचं सांबर बनवूयात। तर उपवासाचं सांबर बनवण्यासाठी आधी त्याचा बेस बनवूयात। त्यासाठी इथं मी कढईच घेतलेली आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला सांबर बनवायचं आहे त्या भांड्यातच मी हे 1 कप दही घेत आहे। तर आता ह्या दह्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालते आणि हे चांगलं मिक्स करते। शेंगदाणे भाजून साल काढून त्याचा जाडसर कूट केलेला आहे। शेंगदाणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये साधारण कपभर पाणी यामध्ये मी घालते आणि हे चांगलं मिक्स करते। आता ह्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि आलं, हिरवी मिरची याची बारीक वाटून पेस्ट घालते। त्यानंतर चमचाभर साखर घालते आणि आता याला चांगलं फेटून घेते। दही चांगलं फेटलेलं असलं की मग सांबर फाटत नाही, त्यामुळे दही चांगलं फेटून घ्या। तर आपलं दही चांगलं फेटून झालंय। आता हे मिश्रण गॅसवर ठेवूया। मीडियम गॅसवर हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। उकळी येण्याआधी गॅस बारीक करायचा आणि हे ढवळत राहायचं। याला जास्त जोरात उकळी येऊ द्यायची नाही। बारीक गॅसवर हे इकडे उकळतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर फोडणी करूयात। कढल्यामध्ये 1 चमचा तूप गरम करायचं। तूप गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि 1 हिरवी मिरची कट करून घालायची। मिरची परतली की ही फोडणी सांबारवर घालायची। तर हे आपलं एवढं सोपं उपवासाचं सांबर तयार झालेलं आहे। तर हे सांबर तुम्ही इडली, साबुदाणा वडा याबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं। इकडे आपली भगर आणि साबुदाणा पण चांगला भिजलेला आहे। आता काय करायचं, यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। चाळणीमध्ये असं याला पाणी निथळायला ठेवायचं। त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप दही घालूयात। त्यानंतर ही भगर घालूयात। याला आपल्याला रवाळ दळून घ्यायचंय, फार बारीकही याला दळायचं नाही आणि यामध्ये पाणी घालायचं नाही। दह्यामध्येच हे आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर आपलं हे दळून झालेलं आहे। तर आता एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते। तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची। फार जास्त पातळ बॅटर केलं तर इडल्या बसतात, फुगत नाहीत। आता यामध्ये चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, जिरे आणि आल्याची पेस्ट घालायची। त्यानंतर दाण्याचा कूट घालून हे मिक्स करायचं। 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे मी वाटून घेतले होते। तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातली तरी चालेल। सगळं आता चांगलं मिक्स झालंय। बॅटर आपलं रेडी झालंय इडली बनवण्यासाठी। पण आधी आपल्याला काही तयारी करावी लागेल, जसं की इडली मोल्डला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं। त्यानंतर आता ह्या पिठामध्ये इनो किंवा सोडा घालायचा। त्यावर थोडंसं चमचाभर पाणी घालायचं आणि हलक्या हाताने हे मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर आता प्रत्येक खणामध्ये हे मिश्रण घालायचं। फार जास्तही मिश्रण घालू नका, इडली फुगण्यासाठी त्याला थोडीशी जागा ठेवायची। इकडे स्टीमरमध्ये पाण्याला उकळी आलेली आहे। तर ह्या प्लेट्स ह्या स्टीमरमध्ये ठेवून देऊया आणि झाकण लावून 10 ते 12 मिनिट याला स्टीम करूयात। जास्त वेळ पण याला स्टीम करायचं नाही। तर 12 मिनिट झालेले आहेत। आता आपण टूथपिक टाकून चेक करूया। टूथपिक कोरडी येते याचाच अर्थ इडली आपली झालेली आहे। आता गॅस बंद करूयात आणि ह्या प्लेट्स काढून घेऊया। ह्या प्लेट्स थोड्या थंड झाल्यानंतर इडल्या काढून घेऊयात। तर बघा किती इझिली बाहेर निघतात इडल्या। जाळी तर बघा किती पडली याला। छान सॉफ्ट जाळीदार इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर त्यात आपण सर्व करूया। तुम्ही ही इडली उपवासाची चटणी किंवा नुसत्या दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर हे सांबर तुम्ही इडली किंवा साबुदाणा वड्याबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागतं। तर बघू शकता किती जाळी पडली आहे, किती सॉफ्ट झाली आपली इडली। तर ह्या उपवासाला नक्की तुम्ही तयार। खूप भारी झाली, मस्त झाली इडली। सांबार पण खूप छान झाले।
तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुनीता लवांडेज किचनला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.